राज्य उत्पादन शुल्क माहिती विभाग कार्यालयासमोर आपण बेमुदत थाळीनाद आंदोलन करत आहात, काय सांगाल याबद्दल? गेल्या 31 तारखेला 31/7/2026ला आम्ही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग आपण ज्यांना निवेदन दिलं की राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत असलेले खाजगी ऑपरेटर यांच्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत, कारण माळशिरस तालुक्यामध्ये अवैध त्यांना पाठीशी घालण्याचं काम या एक्साईज ऑफिसच्या माध्यमातून होतं आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून होतो आहे. तरी सदर प्रकरणामध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, चौकशी करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी थाळीनाद आंदोलन करतोय. आणि आमचं आंदोलन हे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता सकाळी 11 वाजता आम्ही या ठिकाणी थाळीनाद आंदोलनासाठी बसलेलो आहोत. अद्यापपर्यंत एकही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमची विचारपूस साधी केलेली नाही. या ठिकाणी संबंधित विभागाचे अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नाहीत. मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही. कार्यालयामध्ये त्यांचे संबंधित विभागाचे कर्मचारी वगैरे आहेत का? कर्मचाऱ्यांचे बोलणं झालं, पण संबंधित अधिकारी असल्याशिवाय ते काही निर्णय घेणार नाही. संबंधित अधिकारी जर असतील, संबंधित अधिकारी आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यामध्ये दखल घेतील ना. संबंधित कर्मचाऱ्यांना काय माहीत आहे या विषयामध्ये? जो संबंधित अधिकारी आहे तो दोषी असल्यामुळेच गैरहजर आहे असं तुमचा असा आमचा आरोप आहे. जे संबंधित अधिकारी आज रजेवर आहेत किंवा अजून आलेले नाही, तर आमचं म्हणणं आहे की 100% या सर्व भ्रष्टाचाराच्या विळाख्यामध्ये हे संबंधित अधिकारी आहेत आणि संबंधित अधिकारी हे संबंधित कर्मचारी जे कोण असतील त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. आम्ही सोलापूरला देखील निवेदन दिलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून अजिबात हटणार नाही.